गाडीची आपल्या थारची एक ओनरशिप रिव्ह्यू देत आहे। खूप खूप कार्स चेंज केले, आता पण जवळपास 43-44 कार्स आपण वापरले आहेत। की मी आणि माझे वडील आम्ही दोघं कार्सचे भरपूर शौकीन आहोत। सुरू करू त्यामध्ये आपण ऑनेस्टली आणि मराठीमध्ये स्पेशली आपल्या मराठी नागरिकांसाठी एक मराठी कंटेंट आपण करणार आहोत, म्हणून हे चॅनलची मी सुरुवात केली आहे। आपल्या इथे एक जनरली पहिला क्वेश्चन विचारला जातो कितना देती है, तर ही गाडी सिटीमध्ये मला लागतो आणि ही पण सीट इन द सेम वे आपण फोल्ड करू शकतो। हे बघा दोन्ही सीट फोल्ड झालेले आहे। तर बघा मित्रांनो, आता आपण आपल्या सिटीमध्ये ड्राईव्ह करतोय थारला आणि सिटीमध्ये ड्राईव्ह करत असताना नाही पडत कुठूनही गाडी। आपल्या मराठी मित्राला, आपल्या मराठी भावाला नक्की सपोर्ट करायचा आहे आपण सर्वांनी, ठीक आहे? आपला सपोर्ट मला अतिशय। नमस्कार मित्रांनो, मी आहे विशाल आत्माने पाटील। स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्यामध्ये आपण करणार आहोत कारचे रिव्ह्यूज, ऑटो व्लॉग्स व तसेच खूप सारं कंटेंट रिलेटेड टू व्हेकल्स अँड ट्रॅव्हलिंग। तर आजच्या व्हिडिओमध्ये हा आहे एक ओनरशिप रिव्ह्यू आणि ॲक्च्युली कार रिव्ह्यूइंगचा हा माझा फर्स्ट व्हिडिओ एक्सपिरियन्स आहे। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गाडीची, आपल्या थारची एक ओनरशिप रिव्ह्यू देत आहे आणि त्या ॲक्च्युली हा व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर मी आपल्याला सांगू इच्छितो की कार रिव्ह्यूज किंवा यूट्यूब चॅनल सुरू करण्यामागचा उद्देश माझा फक्त हाच होता की मला ॲक्च्युली ना लोक विचारतात गाडी कुठली घ्यायची काय, कारण की मी आणि माझे वडील आम्ही दोघं कार्सचे भरपूर शौकीन आहोत। आम्ही ॲक्च्युली पप्पांनी आत्तापर्यंत भरपूर गाड्या बदलल्या, घेतल्या, विकल्या, खूप खूप कार्स चेंज केल्या, आता पण जवळपास 43-44 कार्स आपण वापरले आहेत आणि त्यामुळे मी पण पप्पासोबत जात असतो, बघत असतो, म्हणून लहानपणापासूनच मला गाड्यांची खूप आवड निर्माण झाली त्यांच्यामुळे आणि म्हणून मी पण खूप रिसर्च करायचो लहान असताना। मग आता त्यामध्ये ॲक्च्युली आपण एक्सपर्ट तर नाही म्हणता येणार, बट खूप चांगलं नॉलेज मिळालं आहे आणि हे लोकांना माहीत आहे, आमच्या फ्रेंड सर्कलला, रिलेटिव्सला, म्हणून ते आम्हाला दरवेळेस विचारत असतात कुठली गाडी घ्यायच्या आधी किंवा कंपॅरिझन, ही घ्यावं का ती घ्यावं, या सगळ्या गोष्टी विचारत असतात। म्हणून मग आम्ही ठरवलं की आता आपणच एक यूट्यूब चॅनल सुरू करू, त्यामध्ये आपण ऑनेस्टली आणि मराठीमध्ये स्पेशली आपल्या मराठी नागरिकांसाठी एक मराठी कंटेंट आपण करणार आहोत, म्हणून हे चॅनलची मी सुरुवात केली आहे। तर आजच्या व्हिडिओची सुरुवात करतो। ही आहे आपली थार, जी की आहे 4x4 मॅन्युअल ट्रान्समिशन। या गाडीला आता आपल्याला 38,000 किलोमीटर्स पूर्ण झालेले आहेत आणि याचा ओनरशिप रिव्ह्यू मी तुम्हाला शेअर करणार आहे। याच्यामध्ये आजपर्यंत जर बघायला गेलं तर एक फर्स्टली आपल्या इथे एक जनरली पहिला क्वेश्चन विचारला जातो कितना देती है, तर ही गाडी सिटीमध्ये मला जवळपास 15-16 मॅक्झिमम 16.5 सिटीमध्ये ॲव्हरेज देते। त्यानंतर जर काय समजा मी हायवेला, आता हिला घेऊन मी भरपूर ठिकाणी गेलो, मी कंटिन्यू पुण्याला अपडाऊन करतो, कारण की संभाजीनगर ते पुणे रस्त्याची हालत तर आपल्याला माहिती आहे, ती आता झाली जरी असली पण खूप आधीपासून सुद्धा मध्यंतरी खूप पॅच मधला खराब वगैरे येतो आणि त्यानंतर आम्हाला कुठे ऑफ रोड जायचं असतं, शेतात जायचं असतं, लॉंग टूर्सला पण जातो आम्ही। तर मी हिला ॲक्च्युली मी स्वतः पर्सनली मी भरपूर वेळा घेऊन गेलो, पप्पा वगैरे तर लाईक फॅमिली सगळे फॉर्च्युनर किंवा मर्सिडीज ती घेऊन जातात, बट मी हिला स्पेशली कारण की मी एक थार लवर आहे, हार्डकोर थार लवर आहे, तर म्हणून मी हिला भरपूर वेळा बाहेर घेऊन गेलेलो आहे। म्हणजे जनरली जर तसं पाहायला गेलं तर हायवेला मला हिने 17-18 पर्यंत ॲव्हरेज दिला आहे आणि खूप नॉर्मल स्पीडला जर क्रूज केली ना समृद्धीला तर 19 पर्यंतचा सुद्धा ॲव्हरेज ही गाडी मला देते। अतिशय बेस्ट ऑप्शन आहे ही कार, कसलीही अडचण येत नाही। फक्त एवढं आहे की चालताना ही जरा थोडीशी हालते, असं वाटतं आपल्याला की आपल्याला जर्क्स लागत आहेत थोडे थोडे, जर रोड थोडा जरी एक वर खाली असला, एक थोडे जरी ऑन्ड्युलेशन क्रिएट झाले तर एक थोडंसं ते जाणवतं आपल्याला, बाकी तसा काही प्रॉब्लेम नाही। 2 लोकांसाठी तर परफेक्ट आहे, फॅमिलीसाठी नाही म्हणता येणार आणि त्या हिशोबाने आता जर बघायला गेलं तर फॅमिलीच्या यूजसाठी परफेक्ट, प्लस ऑफ रोड आता रॉक्स आलेलीच आहे, बट आज पण 3 डोअरचं लव लोकांमध्ये खूप वेगळं आहे आणि जर हार्डकोर ऑफ रोडिंग करायची आहे ना एकदम हार्डकोर, तर ही गाडी तर सगळ्यात बेस्ट आहे। मी तर आपल्याला सजेस्ट करेल थारच घ्या जर ऑफ रोडिंग करायचे आणि 2 लोक जर ट्रॅव्हल करणार असतील किंवा जर आपले यंगस्टर्स असतील ना, मित्र वगैरे सगळे एक किंवा भाऊ वगैरे तुमचे यंगस्टर्स आहे, बॉईज आहे, तर एकदम 3 डोअर इज अ बेस्ट ऑप्शन। तर आता मी तुम्हाला आपली गाडी दाखवतो। आपली ॲक्च्युली थारमध्ये जर समोरून सुरू केलं आपण तर मी ॲक्च्युली गाडीला पूर्ण स्टॉक ठेवलेला आहे, याच्यामध्ये कुठलाही मॉडिफिकेशन्स नाही आहे, कुठलीही गोष्ट आपण आफ्टर मार्केट केलेली नाही आहे। हे ग्रिल सुद्धा मी ॲज इट इज ठेवलेलं आहे, कंपनी फिटेड ना, मी हेडलाईट्स चेंज केले काय नाही, कंपनी फिटेड हेडलाईट्सचा थ्रो एकदम बेस्ट आहे, कसली अडचण नाही, काही टेन्शन नाही आहे।
आणि फॉग लॅम्प्स पण बेस्ट आहे. आता आपण बघूया तिचे टायर. आता 38,000 किलोमीटर गाडी चाललेली आहे, तरी पण टायर चांगल्या कंडिशनमध्ये आहे. अजून 10-20 हजार हे टायर्स चालू शकतात. आणि जर आपण बघितलं तर हे MRF चे वॉन्डरर टायर आहे, ज्याची प्रोफाईल आहे 255/65R18 आणि एकदम बेस्ट क्वालिटीचे टायर्स आहे. नो कंप्लेंट्स अबाउट टायर. तर आता इथे जर बघितलं आपण तर ही आहे इंजिनची बॅजिंग, जे की आहे एमहॉक इंजिन. आणि अशी साईड प्रोफाईल आपल्याला गाडीची दिसते. एकदम मॅसिव्ह लुक आहे गाडीचा, कसली अडचण नाही आहेत. एकदम कुठेही जर आपण गेलो तर हिचा एक रुतबा आपल्याला माहितीच आहे, वेगळाच टशन आहे थारचा. रिअरला जर आपण पाहिलं तर सेम व्हील येतं, जे की इकडे आहे. आणि मध्यंतरी आता थारमध्ये रिअर व्हील त्यांनी चेंज केलं होतं, स्टील व्हील देत होते. आता परत न्यू अपग्रेडमध्ये परत अलॉय व्हीलच देत आहेत सेमचं. फक्त याच्यात एक आहे की त्यावेळेला कॅमेरा नव्हता आहेत, आणि मी आफ्टर मार्केट कॅमेरा पण काय फिट नाही केला गाडीमध्ये, बिकॉज म्हणलं कशाला वायरिंगची छेडछाड करायची, त्यामुळे आफ्टर मार्केट कॅमेरा वगैरे मी काही फिट नाही केला, ॲज इट इज ठेवली आहे गाडीला. आणि आपण हिचं बूट बघूया. हे आहे बूट. हा डोर असा ओपन होतो आणि हा ग्लास इकडे असा ओपन होतो. चांगला बूट स्पेस ऑफर करते. तेवढा पण नाही, एक नॉर्मल एक बॅग इकडे आणि एक बॅग इकडे असं बसू शकते, अडचण नाही आहेत. आणि जर तुम्हाला मॅक्झिमम स्पेस पाहिजे असेल, जसं आम्ही पण भरपूर वेळा समजा 2च लोक ट्रॅव्हल करणारे असले तर मागचा खूप मोठा स्पेस यूजमध्ये घ्यायचा असेल, तर आम्ही काय करतो, ही सीट आणि ही सीट, याचं पहिले हेडरेस्ट आपण बंद केलं. आता ही सीट आपण अशी फोल्ड करू शकतो आणि ही पण सीट इन द सेम वे आपण फोल्ड करू शकतो. हे बघा, दोन्ही सीट फोल्ड झालेलं आहे. खूप मोठा स्पेस क्रिएट होतो. म्हणजे याच्यामध्ये तर आम्ही लिटरली खूप सारं सामान नेलं आणलं आहे. आमच्या पुण्याला आम्ही जातो येतो तिकडे नेलं आहे, किंवा इवन सिटीजमध्ये आम्हाला काही न्यायचं असलं आणायचं असलं साईड्सवर, याच्यावर एक कव्हर टाकून देतो मी, आणि खूप सारं सामान याच्यामध्ये बसतं. जर आपल्याला मागे कोणी बसणारं नसेल तर एक खूप मोठा स्पेस क्रिएट होतो. आणि हे पिलर्स आहे त्याचे, या पिलर्सला सुद्धा आम्ही टाय करून वगैरे अशा प्रकारे इकडे पूर्ण असं फ्लॅट सामान बसतं. चांगला स्पेस क्रिएट होतो. आता आपण डिक्की लावून घेऊ. थर्ड नॉईज एकदम बेस्ट येते. मजबूत गाडी आहे, बघायचं काम नाही. हे बघा, हे आहे 4x4 ची बॅजिंग. ही आहे प्रॉपर ऑफ रोडर 4x4 थार. आता आपण इकडे बघूया. इकडे बघा, इकडे थारची बॅजिंग आहे. हिच्यामध्ये ऍक्च्युली जागोजागी खूप ठिकाणी थारची बॅजिंग केलेली आहे. बघा, इकडे टायर्सवर पण केलेली आहे, त्यानंतर डोर्सवर आहे, मिरर्सवर आहे. जागोजागी तुम्हाला थार लिहिलेलं दिसेल. इवन ऑन फ्रंट बंपर, हे बघा, बंपरवर पण लिहिलेलं आहे थार. खूप ठिकाणी थारची बॅजिंग केलेली आहे कंपनीने. आता आपण इंटिरियर बघूयात. इंटिरियरमध्ये जायच्या अगोदर मी तुम्हाला याची चावी दाखवतो. हीच टिपिकल महिंद्राची की, हे महिंद्राचं लोगो अपडेटेडवालं, तीच की येते. स्टेअरिंगवर पण तेच लोगो आहे. आता आपण गाडी स्टार्ट करूया. ही आहे मॅन्युअल ट्रान्समिशन 4x4, बघू शकता आपण. आता आपण की लावलेली आहे. आता आपण गाडीला स्टार्ट करूयात. AC मी ऑफ करतो. AC ऑफ केलं. ही गाडी आपली झाली आहे स्टार्ट. आता स्टार्ट झाल्यानंतर हे बघा, इकडे चेक टायर डिरेक्शन, म्हणजे ही दाखवते आपल्याला की आपलं टायर हे राईट साईडला 40 डिग्री टिल्टेड आहे. त्यामुळे निघायच्या आधी एक चांगली सेफ्टी राहते. आणि हे जे लाईट लागलेलं आहे ना, हा दाखवतोय टायर प्रेशर इंडिकेटर आहे. सध्या टायरमध्ये हवा कमी आहे ते दाखवत आहे. कोणत्या टायरामध्ये हवा कमी हे जर आपल्याला बघायचं असेल तर हे आय बटन प्रेस करायचं. हे बघा, इकडे दाखवतं लो प्रेशर. मग इकडे शो ऑल मध्ये जर आपण गेलो तर अजून ते क्लिअरली दाखवतं की कोणत्या टायरामध्ये किती प्रेशर आहे, त्याचं टेम्परेचर काय आहे. आता ही स्क्रीन अपडेट झाली आहे, त्यामुळे मी तुम्हाला या स्क्रीनची जास्त माहिती देत नाही. न्यू मॉडेलमध्ये ही स्क्रीन अपडेटेड झालेली आहे. हे आहेत AC कंट्रोल्स. इकडे हे फॅन ऑन ऑफ झाल्यानंतर इकडच्या साईडला आहेत हे ACचे बाकी कंट्रोल्स आहेत, हे बघू शकता आपण. आणि खाली जर बघितलं आपण तर हे आहे डोर लॉकचं स्विच. त्यानंतर हे आहे हिल डिसेंट कंट्रोल, ट्रॅक्शन ऑफ, ब्लिंकर्स. आणि हे दोन जे स्विच आहेत, हे आणि हे डेड स्विचेस आहेत. हे तिन्ही डेड स्विचेस आहे. हे जस्ट इंडिकेटर आहे, हे दाखवतं की एअरबॅग ऑन आहे का ऑफ आहे. याला जर ऑफ केलं तर इकडे लाईट लागेल, ऑन आहे तर इकडे लाईट्स लागतो. आणि हे सीट बेल्टचं वॉर्निंग वाला लाईट असतो. सीट बेल्ट लावलाय की नाही ते सगळं त्याच्यातून कळतं. आणि स्टेअरिंगवर जर आपण आलो तर स्टेअरिंग मध्ये आपल्याला इकडे बघायला भेटेल. हे बघा, या साईडला क्रूज कंट्रोलचे स्विचेस दिलेले आहेत. ऑन ऑफ, इथून ऑन ऑफ करता येतं क्रूज कंट्रोल. इकडे रिसेट. आणि त्यानंतर इथं स्पीड लिमिट वर खाली करता येते, प्लस करायची मायनस करायची तुम्ही करू शकतात. आता पण हे स्टेअरिंग सुद्धा चेंज झालेलं आहे. नवीन थार जी आता अपडेटेड आली आहे 2025, त्याच्यामध्ये हे अपडेट झालं आहे. बट तरी मी तुम्हाला एवढं याचं सांगतो याच्यामुळे, कारण की कोणी जर समजा हे मॉडेल रिसेलमध्ये घेणार असेल
किंवा कोणाला जर जुनी जर भेटली तर त्यांना हे पण माहित पाहिजे, म्हणून हे तुम्हाला स्टेअरिंग कंट्रोलचे डिटेल दिले मी. इकडे या साईडला व्हॉल्यूम आणि ऑडिओचे वगैरे कंट्रोल्स, कॉलिंगचे, आणि या साईडला इव्हन एक फीचर आहे हे व्हॉइस कमांडचं. हे जर आपण प्रेस केलं अशा प्रकारे गाडी विचारते आपल्याला प्लीज से कमांड, पण नाही, आणि हे ऑफ करू शकतो आपण. त्यानंतर जर आपण इथे बघितलं तर इकडे हे जे बटन आहे हे ऍक्च्युली इंजिन ऑटो स्टार्ट स्टॉपचं बटन आहे. याच्याने इंजिन आपण बंद करून ठेवू शकतो, म्हणजे ऑटो स्टार्ट स्टॉप आपण बंद करून ठेवू शकतो. म्हणजे समजा आता जसं तुम्ही सिग्नलला थांबले, गाडी बंद होऊन जाते, तर त्यावेळेला तुम्हाला ते फीचर नाही पाहिजे तर हे बंद करून ठेवा, सिम्पल. आणि हे जे कंट्रोल्स आहे हे MID चे कंट्रोल्स आहे. याच्यानी मेन्यू, याच्यानी बॅक, याच्यानी वर खाली. हे बघा आता मी इकडे हे करतो. आता हे मेन्यूचं बटन आपण समजा प्रेस केलं, आता पहिले मी स्टेअरिंग नॉर्मल करतो, आणि प्लस याच्यामध्ये तुम्ही जर हे जे बटन आहे हे एंटरचं, हे जर लॉंग प्रेस केलं ना तर हिचे LED जे आहेत समोरचे, जे डे टाइम रनिंग LEDs आहेत ते ऑन किंवा ऑफ करू शकतो आपण. आणि आता परत मेन्यू मध्ये गेलो. आता हे 4x4चं दाखवतं. समजा आता मी हे बघा इकडे, आता हिचं 4x4 समजा मला लावायचं आहे. आता मी हे 4x4 लावतो, हिचं 4x4 असं लागतं, ही 4x4 लागली तर इथे पण ते दाखवणार आपल्याला. हे बघा हे अशा प्रकारचं एक अॅनिमेशन येतं आणि हे दाखवतंय 4 हाय मध्ये गाडी लागलेली आहे. सेम गोष्ट तुम्ही स्क्रीनवर पण बघू शकता. इथे होम बटन मध्ये गेले, इथे ऍडव्हेंचर मध्ये जायचं. ऍडव्हेंचर मध्ये गेल्यानंतर इथे ऑफ रोडचं ऑप्शन येतं. ऑफ रोड मध्ये आता ही दाखवते ही 4 हाय मध्ये, तसंच इथे 4 हायचं दाखवतंय. सेकंडली आता याच्यामध्ये जर अजून आपण बघितलं तर टायर डिरेक्शन पण आहे याच्याच खाली, आणि बस इथे या 3 गोष्टी आहेत. परत आता आपण मेन्यूचं बटन दाबलं, मेन्यूचं बटन दाबल्यानंतर इथे काही जर गाडीत वॉर्निंग असेल तर ती इथे वॉर्निंग येते, किंवा त्याची काही हिस्ट्री असेल वॉर्निंगची, एखादी वॉर्निंग येऊन गेली आहे तर ते सुद्धा ते इथे दाखवतं, ते दिसतात. आता गाडी एकदम स्टेबल उभी, म्हणून हे 0 डिग्री आणि हे 0 डिग्री. गाडी जर थोडी पण टिल्टेड असली किंवा स्लोपवर असली तर इथे जो काही अँगल आहे तो दिसतो. हे इंजिन ऑइलचं टेम्परेचर आहे आणि इकडे टायरची डिरेक्शन आहे. आता हे 4x4 कसं काम करतं, तर आता ही 4 हाय मध्ये आहे. आता याला तुम्हाला जर 4x2 मध्ये नॉर्मली जर तुम्ही सिटीमध्ये चालवताय ना गाडीला, तो 4x2 मध्येच चालवा. हे जस्ट असं पुश केलं तुम्ही तर आता ही 4x2 मध्ये. हे बघा काहीच अॅनिमेशन नाही आहे, काही लिहिलेलं नाही आहे, म्हणजे नॉर्मली ही आता 4x2 मध्ये आहे. मी थोडा AC ऑफ करतो. हा, तर आता ही 4x2 मध्ये होती. आता तुम्ही कुठं ऑफ रोडला गेले, तुम्हाला ऑफ रोडिंग करायचे आणि तुम्हाला आता 4x4 ची गरज आहे, तर त्यावेळेला तुम्हाला जस्ट काय करायचं, सगळ्यात मेन गोष्ट पहिले गाडी उभी करायची, न्यूट्रल करायची. आणि न्यूट्रल जेव्हा असेल गाडी तेव्हा न्यूट्रल मध्ये असतानाच तुम्ही 4x4 एंगेज करायचा आहे. कधीही लक्षात ठेवा, चालू गाडीमध्ये हा लिव्हर ओढू नका. हे कधी पण आपल्या एक लक्षात असलं पाहिजे की गाडी स्टेबल उभी आहे, न्यूट्रल आहे, तेव्हाच आपण 4x4 लावायचं आहे. ते बघा आता हे 4x4 मध्ये लागली गाडी. हे आता इकडे तुम्हाला सिम्बॉल येऊन जाईल. हे बघा 4 हाय मध्ये लागलेली आहे. हे सुरू झालेलं आहे बघा हे अॅनिमेशन, की आता इंजिन 4 टायर्सला पॉवर देत आहे. ओके, आता याच्यानंतर जी सिस्टम येते ती न्यूट्रल येते. हे प्रेस करून असं जे आलं हे न्यूट्रल आहे. आणि याच्यानंतर जे आता येणार आहे पुढचं येतं न्यूट्रल मध्ये. जरी मी गाडी गिअर मध्ये जरी टाकली ना, हे बघा आता मी गाडी गिअर मध्ये टाकली, फर्स्ट गिअर लावलाय आणि मी क्लच जरी सोडला, हे बघा क्लच सोडलाय मी आणि मी एक्सेलरेट करतोय, पण न्यूट्रल मध्ये असल्यामुळे ती गाडी पुढे जाणारच नाही. कारण की आता गिअर रेशो जो आहे तो जरी गिअर मध्ये असला पण हे 4x4 सिस्टम न्यूट्रल झालेलं आहे. तर मी आता परत क्लच दाबला, गाडी ही न्यूट्रल गेली आणि हे 4x4चं न्यूट्रल काढून मी आता याला 4 लो मध्ये लावणार. 4 लो मध्ये लावायला याला जस्ट मागे पुश करायचं आहे. आता ही 4 लो मध्ये लागलेली आहे. हे बघा इथे दिसतंय अॅनिमेशन पण. आता ही 4 लो मध्ये आहे. 4 लो तुम्हाला त्या ठिकाणी कामात येतं जिथे एक्स्ट्रीम सिच्युएशन खूप जास्त टाईट आहे, एकदम रॉक्स आहे आणि गाडीला हळूहळू क्रॉल करत 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 पुढे जायचंय. जस्ट तुम्हाला 4 लो मध्ये लावायची, फर्स्ट गिअर टाकायचं आणि हळूहळू आपला क्लच सोडला की गाडी अशी हळूहळू पुढे जाणार. ओके, आणि इथे सुद्धा आपल्याला असं सिम्बॉल येतं 4 लोचं, की गाडी आता 4 लो मध्ये आहे. ठीक आहे, हे बघा हे दिसत असेल तुम्हाला, हे 4 व्हील ड्राईव्ह लो हे ऑप्शन. आणि हे ट्रॅक्शन कंट्रोल पण ऑफ होत असतं बरं का 4 लो मध्ये असताना. आता आपण याचं 4 लो जर बंद करायचं आपल्याला, हे आपण बंद करायला पहिले याला पुढे पुश करायचं. मग आता हे न्यूट्रल झालं, मग आता याला प्रेस करायचं मध्ये आणि मग पुढे ढकलायचं. आता हे 4x4 मध्ये आली, 4 हाय मध्ये, आणि मग परत पुढे पुश केलं की 4x2 मध्ये, आणि मग आपण असं फर्स्ट गिअर टाकून आपण आपल्या ड्राईव्हला निघू शकतो. हिचं ऍक्च्युली स्टेअरिंग चांगलं आहे, जास्त पण हार्ड नाही. बट जर आताचं जर पाहिलं आपण रॉक्सचं, त्याच्यापेक्षा पण जास्त सॉफ्ट स्टेअरिंग आहे. बाकी गाडीमध्ये आवाज सुद्धा काही येत नाही, एकदम स्मूथ चालते, सायलेंट चालते. जास्त इंजिन नॉईस, डिझेल असून सुद्धा जास्त इंजिन नॉईस जाणवत नाही. एसीचा पण नॉईस काय फार नाही आहे.
नॉर्मली येतो. फक्त याची एक कंप्लेंट अशी आहे की याचे जे एसीचे जे वेंट्सचे बटन दिलेले आहेत ना गोलवाले, हे गॅरंटेड मी प्रत्येक थार मध्ये पाहिलंय, माझ्या मित्रांच्या थार मध्ये सुद्धा पाहिलं, हे 100% तुटतातच. रिव्हर्स गिअर लावला ना तर याच्यामध्ये रिव्हर्स पार्किंग सेन्सर्स येतात, बट कुठेही कॅमेरा नाही आहे. हे बघा, फक्त आता आपल्याला कशाच्या भरोश्यावर गाडी मागायची, दिस मिरर्स, हे मोठे मोठे मिरर्स. हे बघा, हा मिरर आहे, हा मिरर आहे, याच्याच भरोश्यावर गाडी मागेल. मागे जर कोणी असलं तर फक्त तुम्ही सेन्सरच्या भरोश्यावर आहे. हे बघा, आता मी रिव्हर्स करतोय गाडीला. तर आता आपण रिअर सीट बघणार आहोत थारची. रिअर मध्ये जाण्यासाठी आता हे बघा, पहिले तर इकडे आपण को पॅसेंजर साईडची ही सीट आहे. डोर्सवर कंट्रोल्स येत नाही, विंडोचे कंट्रोल्स इथे मध्ये होते आतापर्यंत, बट आता जी अपडेटेड 3 डोर थार आली आहे तिला विंडोचे कंट्रोल इथे डोर्सवरच दिलेले आहेत. याच्यामध्ये बॉटल होल्डर सुद्धा चांगले स्टोरेज आहे. ही सीट सुद्धा पाहिजे तशी रिक्लाइन करता येते. आणि आपण याच्यामध्ये ऍक्च्युली ना आफ्टर मार्केट फक्त काय केलंय, हे सीट कव्हर्स लावले लेदरचे आणि सेकंडली ह्या मॅटिंग टाकलाय, बस. याच्या व्यतिरिक्त आपण काहीच केलेलं नाहीये गाडीमध्ये. आता मी तुम्हाला मागची सीट दाखवतो. मागे जाण्यासाठी आहे ना याच्यामध्ये हे बघा, हे इथे लिव्हर आहे, हे लिव्हर असं वर ओढायचं, हे वर ओढलं की अशा प्रकारे ही सीट पुढे येते. आणि ही आहे रिअर सीट. रिअरचा सुद्धा कम्फर्ट चांगला आहे. ही सीट रिक्लाइन सुद्धा होती. बऱ्याच जणांना माहित नाहीये की ही मागची सीट रिक्लाइन होते म्हणून. आता मी तुम्हाला दाखवणार आहे ती रिक्लाइन करून. मागे एवढा लेग स्पेस मिळतो, फक्त एवढं आहे की जायला एवढीच जागा राहते शिल्लक. तर घरात जर कोणी वयस्कर असेल किंवा कोणी ज्येष्ठ असेल तर मागे जायला थोडा त्रास होतो. आणि मेनली म्हणजे काय, जी कोणी व्यक्ती समोर बसली ना त्यांना उतरावं लागतं गाडीच्या खाली. ते उतरल्यानंतरच मागे जाऊ शकतात, कारण की ती सीट तर फोल्ड होत नाही. सो ड्रायव्हर उतरून पण काय फायदा नाहीये, तर इकडूनच मागे जावं लागेल. आता इथून आपण असं मागे जाऊ. हे बघा, हे मागं आलो ना, हा लेग स्पेस आणि हे लिव्हर आहे, हे सीट रिक्लाइन करायचं. हे असं ओढायचं वरती, ही सीट रिक्लाइन होते. आता मी तुम्हाला दाखवतो रिक्लाइन करून. हे बघा, आता आपण बघू शकतो. मी ऍक्च्युली असं स्वतःच पुश केली तिला मागे, एवढा रिक्लाइन अँगल तयार होतो. ही आहे ही नॉर्मल पोझिशनला आणि ही आहे रिक्लाइन. म्हणजे असं रिक्लाइन करून आपण असं बसू शकतो त्याच्यामध्ये, असा येतो. याचे स्पीकर्स इथं वरती माउंटेड आहेत. साऊंड सिस्टम नॉर्मल आहे, खूप बेस्ट पण नाही, खूप साधा पण नाही, नॉर्मल साऊंड सिस्टम आहे. आणि आता पण ही सीट मागे करायची असेल, हे बघा, ही मागे ओढली, असं एवढा लेग स्पेस राहतो. आता ही ऍक्च्युली मी जास्त मागे ओढली आहे. हे बघा, हिला थोडं पुढे करणार. हे बघा, मस्त खूप रिक्लाइंड पण आहे ही सीट, तरी पण एक डिसेंट लेग स्पेस राहतो. इथे मध्ये आर्मरेस्ट येत नाही थारला. आताच्या थार मध्ये आर्मरेस्ट पण आला आहे आणि इथे एक एसी वेंट पण दिलेला आहे. पहिले आर्मरेस्ट नव्हता येत. अशा प्रकारे हिचा इंटिरियर लुक आहे. बाहेरून याला 4 स्क्रूज आहेत, त्याच्यानी हे ओपन करता येऊ शकतं, बट मी रिकमेंड नाही करणार, बिकॉज त्याची जी रबर बिडिंग असते ती ढिल्ली होऊ शकते. आणि ती जर एकदा थोडी ढिल्ली झाली किंवा त्याच्यामध्ये काही लाईक स्पेस क्रिएट झाला तर वॉटर लिकेजची समस्या येऊ शकते. बिकॉज हे फायबरचं आहे. हे बघा, हे फायबरचं असतं. इथपर्यंत मेटल आहे, इथून वरती हे फायबर मध्ये आहे. या फायबरचाच हा रूफ आहे. आणि स्पीकर सुद्धा जे वरती माउंटेड केले हे पण एक फायबरचं युनिट आहे. तर आता मी तुम्हाला गाडी मधून दाखवली, बाहेरून दाखवली. आता जो मेन मुद्दा होता ओनरशिप रिव्ह्यूचा, ते सुद्धा मी तुम्हाला सांगितलं आहे. मला गाडीने आजपर्यंत कसलाही त्रास दिलेला नाहीये. हिने एकदम बेस्ट चालली आहे. कसलीही प्रॉब्लेम आजपर्यंत जाणवली नाही, कुठलीही समस्या जाणवली नाही. जसं म्हणजे आपला यूज पण तसा चांगला आहे, त्यामुळे कसली अडचण येत नाही. मायलेज सुद्धा मी तुम्हाला सांगितलं स्टार्टिंगला, सिटीमध्ये 15 ते 16, हायवेला 18 ते 19. जनरल सर्व्हिस कॉस्ट येते जी पहिले 3 वर्ष पहिले 3 सर्व्हिस तर मला कमी लागले होते, 7,000-8,000 पर्यंतच लागले होते. बट आता रिसेंटली मी जी 40,000 किलोमीटरची सर्व्हिसिंग केली, 38,000 जी जेव्हा झाली होती तेव्हा 2,000 किलोमीटर आधीच केली, तर त्या सर्व्हिसमध्ये मला हार्डली 11,000 रुपये लागले. ते ठीक आहे, खूप जास्त पण नाही आणि खूप कमी पण नाही, मीडियम होते. थोडेसे मला कमी एक्सपेक्टेड होते, बट तेवढे 11,000 लागले. बाकी ओव्हरऑल गाडी चांगली आहे. ॲज सच काही समस्या आजपर्यंत मला जाणवली नाही. एकदम बेस्ट ऑप्शन आहे. ऑफ रोडिंग मधला जा किंवा सिटी यूज घ्या, हायवेला यूज करा, कुठेही यूज करा, दिस इज बेस्ट ऑप्शन. सो चला, आजचा हा व्हिडिओ आपण इथेच एंड करू. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. प्लीज आपल्याला विनंती आहे, जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल आणि आपल्याला आणखी माहिती हवी असेल कार्स विषयी, तर नक्की आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा. आणि आपले जर काही प्रश्न असतील गाडीशी रिलेटेड
तर तुम्ही मला ते कमेंट्स मध्ये विचारू शकता. मी ते प्रत्येक प्रश्नाचे मी उत्तर देण्याचा पूर्ण प्रयत्न करेल. ओके, सो थँक्यू सो मच. कीप वॉचिंग अँड कीप सपोर्टिंग. आपल्या मराठी मित्राला, आपल्या मराठी भावाला नक्की सपोर्ट करायचा आपण सर्वांनी. ठीक आहे, आपला सपोर्ट मला अतिशय गरजेचा आहे. ग्रो व्हायला नाही, कंटिन्युअसली कंटेंट पाहिजे. सो मी तो कंटेंट तर आपल्याला देणारच आहे, बट आपण मला सपोर्ट करा. आणि आपल्याला सपोर्ट करण्यासाठी परत सांगतो, आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा, तुमच्या कमेंट्स करा. तुम्हाला व्हिडिओमध्ये काय आवडलं नाही आवडलं ते सगळं ऑनेस्टली शेअर करा, बिंदास. तुम्हाला जे काही वाटलं मला सांगा. आणि तुम्हाला अजून कोणत्या गाडीचा रिव्ह्यू पाहिजे ते पण मला सांगा. आपल्याकडे ज्या गाड्या आहेत त्याचाही मी रिव्ह्यू देईलच तुम्हाला. सगळ्यांचा ओनरशिप रिव्ह्यू देईल, त्यानंतर न्यू कार सुद्धा शोकेस करेल आणि आपला ट्रॅव्हल ब्लॉग कंटेंट सुद्धा येईल. ओके, सो थँक्यू, बाय बाय, कीप सपोर्टिंग.